नमस्कार फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे मस्त अशी आलू टिक्की चाट। उन्हाळा चालू झाला की काही ना काही मस्त चटपटीत असं खावं वाटतं। तर मग तुम्ही ही नक्की करून बघा। खूप मस्त कुरकुरीत अशी टिक्की तयार होते। सोबतच रगडा आणि चटणीची ही रेसिपी मी यामध्ये शेअर केलेली आहे। आता मुलांच्या सुट्ट्याही होतील तेव्हा मुलेही मग म्हणतील खायला काहीतरी दे करून, तेव्हा मग तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। खूप मस्त होते आणि पटकन होते। आता इथे मी रात्रभर पाण्यामध्ये वाटाणे भिजत घातलेले होते। हे पिवळे वाटाणे आहेत। तुम्ही वाटल्यास हिरवे वाटाणेही घेऊ शकता, परंतु शक्य होईल तेवढे पिवळे वाटाणे घ्या। पिवळ्या वाटाण्यामुळे रगड्याला चव खूप मस्त येते। आता इथे मी 3 छोट्या वाटाणे घेतलेले आहेत, म्हणजेच पिवळे वाटाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी मी इथे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। दोन्हीही मी रात्रभर पाण्यात भिजत घातलेले होते। आता इथे आपण जेवढे वाटाणे घेतलेले आहेत त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। अर्धा चमचा हळद टाकून घेते आणि शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित वाटाण्यामध्ये मिक्स करून नंतर आपल्याला हे वाटाणे कुकरमध्ये मीडियम टू लो फ्लेमवरती 3 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यायच्यात। आता मी हे कुकरला लावून घेते, तोपर्यंत आपण इथे जिऱ्याची पावडर करून घेऊया। इथे मी जिरे आदल्या दिवशीच म्हणजे अगोदरच्या दिवशीच भाजून ठेवलेले होते, परंतु मला त्याची पावडर करणं झालं नाही, त्यामुळे मी आता करून घेते। मिक्सरला चांगलं बारीक असं फिरवून घ्यायचं। इथे मी पावडर करून घेतलेली आहे। ही पावडर संपेपर्यंत खराब होत नाही आणि मी शक्यतो नेहमी मी घरात करून ठेवते अशा पद्धतीची पावडर, कारण माझा लहान मुलगा आहे त्यालाही लागते, त्यामुळे आता आपण चटणी तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। हिरवी मिरची कट करून मिक्सरमध्ये टाकून घ्यायची आणि नंतर मुठभर अशी कोथिंबीर घ्यायची। शक्य होईल तेवढी कोथिंबीर थोडीशी जास्तच घ्यायची, त्यामुळे चटणीला चव मस्त येते। आता इथे मी कोथिंबीरही घेतलेली आहे, ती मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि नंतर यामध्ये आपल्याला पुदिना टाकून घ्यायचा। जेवढे आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात पुदिना वापरायचे। जर तुम्हाला पुदिन्याची चव जास्त आवडत नसेल तर थोडासाही टाकला तरी चालतो। आता इथे मी सगळे पुदिन्याची पानं काढून व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। 1 इंच एवढा अद्रकीचा तुकडा यामध्ये कट करून टाकून घेते आणि नंतर आपल्याला यामध्ये लिंबू टाकून घ्यायचे। आता जर लिंबू तुमच्याकडे हिरवा असेल आणि तुम्हाला त्यामध्ये रस नाही असं वाटत असेल तर अशा पद्धतीने हातावरती चोळून तुम्ही लिंबू पिळून बघा, त्यामध्ये रस निघतो। यातील अर्धा लिंबू आपण या चटणीमध्ये वापरणार आहोत। त्या अगोदर याचे बिया काढून घ्यायच्यात आणि त्याच्याही अगोदर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा काळं तिखट टाकून घेते, चवीनुसार मीठ टाकायचे आणि 1 चमचा साखर टाकून घ्यायची। आता नंतर यामध्ये आपल्याला शेव टाकून घ्यायचे किंवा मग तुमच्या घरामध्ये काही मिक्सचर असेल ते टाकून घेऊ शकता, म्हणजेच खारी बुंदी किंवा मग फरसाणही असेल तर तोही टाकला तरी चालतो। आता हे टाकल्यामुळे चटणीची एकतर चव खूप छान होते आणि सोबतच चटणी काळी पडत नाही, त्यामुळे तुमच्याकडे असेल तर नक्की टाकून बघा। आणि शेवटी आपल्याला अर्धा लिंबू यामध्ये पिळून घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचे, म्हणजेच याची चटणी बनवून घ्यायची। आता इथे मी बनवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता चटणीचा कलर किती मस्त असा झालेला आहे। मग चटणी तयार झालेली आहे आपली, ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि नंतर थोडंसं मिक्सरचं भांडं विसळून यामध्ये टाकून घ्यायचे। आणि हो, चटणी जास्त पातळ नाही करायची, अशाच पद्धतीची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे। आता यासोबतच मी गोड चटणीही बनवून घेतलेली होती। जर तुम्हाला याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा कमेंट करून, मी नक्की अपलोड करीन। किंवा मग याआधी मी समोस्यांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यासोबत ही चटणी बनवलेली होती, त्यामुळे तुम्ही ती रेसिपी बघू शकता। आता इथे आपल्या दोन्हीही चटणी तयार झालेल्या आहेत। इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेत आणि हे चांगले थंड झालेले आहेत। आता इथे टिक्की बनवण्यासाठी जाड पोहे 1 वाटी घेतलेले आहेत। कपाने म्हटलं तर अर्धा कप इथे मी जाड पोहे वापरलेले आहेत। हे स्वच्छ पाण्याने आपल्याला चांगलं धुवून घ्यायचे। आता इथे मी पोहे धुवून घेतलेले आहेत आणि पोह्यांमधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचे। जास्त मोकळी किंवा जास्त ओलसर पोहे ठेवायचे नाहीत। आता इथे मी उकडून घेतलेल्या बटाट्यावरचं साल काढून घेतलेलं आहे आणि शक्यतो बटाटे पूर्णपणे थंड असलेलेच घ्या। आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक असा कट करून घेतलेला आहे, हा आपण टिक्कीमध्येच वापरणार आहोत। आणि नंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची। हिरवी मिरची इथे तुम्ही मिक्सरने वाटूनही टाकू शकता आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची, ही आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची। आता हे सगळं कट केलेलं साहित्य आपल्याला बटाट्यांमध्ये टाकून घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला चांगलं मॅशरनी चांगलं बारीक असं करून घ्यायचे। तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही हाताने बटाटे चुरून घेऊ शकता, परंतु जास्त मोठाड बटाट्याचे कण ठेवायचे नाहीत। शक्य होईल तेवढे बारीक आपल्याला बटाटे चुरून घ्यायचेत। आता इथे मी मॅशरनी व्यवस्थित असे बटाटे चुरून घेतलेले आहेत। यामध्ये काही मसाले टाकून घेऊया। इथे मी 1 चमचा जिरे पावडर टाकून घेतलेले आहे,
अर्धा चमचा इथे चाट मसाला टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही आमचूर पावडरही टाकून घेऊ शकता. पाव चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता. आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं एकत्र आपल्याला हाताने व्यवस्थित असं चुरून घ्यायचे आणि नंतर यामध्ये जे आपण भिजवून ठेवलेले पोहे होते ते टाकून घेऊया आणि तेही आपल्याला थोडेफार हाताने या बटाट्यांसोबत चांगले चुरून घ्यायचे. आता इथे मी सगळे पोहे या बटाट्यांमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि हाताने व्यवस्थित आपल्याला हे चुरून घ्यायचे. नंतर आपण याच्या टिक्के बनवून घेणार आहोत. टिक्की बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती लोखंडाचा तवा गरम करायला ठेवलेला होता. त्यावरतीच आपण एक पळी तेल टाकून घेणार आहोत. या टिक्क्या तुम्ही डायरेक्ट तेलामध्येही तळून घेऊ शकता, परंतु इथे मी आज टिक्की न तळता तव्यावरती शॅलो फ्राय करून घेणार आहे. आता इथे तवा आपला व्यवस्थित गरम होत आहे, म्हणजे तेल गरम होत आहे तोपर्यंत टिक्क्या बनवायला घेऊया. इथे एका प्लेटमध्ये मी 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. या कॉर्नफ्लॉवरमध्ये बनवून घेतलेल्या टिक्क्या आपण घोळून घेणार आहोत आणि नंतर तव्यावरती शॅलो फ्राय करून घ्यायच्यात. आता इथे मी टिक्की बनवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही लहान मोठी टिक्की तुमच्या आवडीनुसार किंवा मग हव्या त्या शेपमध्ये बनवू शकता. आता हे व्यवस्थित कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळून मी तेलामध्ये ठेवून देते आणि नंतर आपल्याला मस्त असं लो फ्लेमवरती ही टिक्की तळून घ्यायची. अशाच पद्धतीने तव्यावर म्हणजेच या तव्यावरती बसतील एवढ्या टिक्क्या मी बनवून घेणार आहे. इथे तुम्हाला जर टिक्की जास्त कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही ब्रेड क्रम्समध्येही बुडवून ही टिक्क्या तळून घेऊ शकता. म्हणजेच जो आपला ओला ब्रेड असतो ना, तो ब्रेड मिक्सरला फिरवून घ्यायचा. त्या अगोदर आपल्याला या बनवलेल्या टिक्क्या मैद्याच्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायच्या आणि नंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळून नंतर टिक्क्या तळून घ्यायच्या. आता इथे टिक्क्या जरी तुम्हाला थोड्याशा जाडसर वाटत असतील तरी ह्या टिक्क्या मी नंतर उलटण्याने थोड्याशा दाबून याला पातळ करून घेणार आहोत. अशा पद्धतीने टिक्क्या तुम्ही केलात तर खूप मस्त तयार होतात. बाहेर स्टॉलवरती ज्या पद्धतीने टिक्क्या बनवल्या जातात त्याच पद्धतीने आज मी इथे टिक्क्या बनवून घेणार आहे. या टिक्क्या आपल्याला 10 मिनिटं लो फ्लेमवरती चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायच्यात. आता इथे उलटण्याने अशा पद्धतीने टिक्क्यांना दाबून घ्यायचं, जेणेकरून टिक्क्या मस्त अशा कुरकुरीत तयार होतात. आता एका साईडने टिक्क्या व्यवस्थित अशा परतून झालेल्या होत्या, दुसऱ्या साईडनेही आपल्याला व्यवस्थित टिक्क्या परतून घ्यायच्या. टिक्क्या होत आहेत तोपर्यंत आपण रगडा बघून घेऊया. म्हणजेच कुकर थंड झालेलं होतं आणि आपल्याला पाहिजे असा मस्त असा वाटाणा शिजला गेलेला आहे. जास्त निब्बर किंवा जास्त मऊही झालेलं नाही, म्हणजेच वाटाण्याच्या दाणेमध्ये दिसले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला इथे रगडा शिजवून घ्यायचे. आता या रगड्यामध्ये मी 2-3 चमचे हिरवी चटणी तयार करून घेतलेली ती टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरे पावडर टाकून घ्यायचे आणि ते आपल्याला चांगले मस्त विस्करनी मिक्स करून घ्यायचे. इथे लक्षात असू द्या, आपल्याला जास्त रगडा गाळ करायचा नाही, थोडेफार वाटाण्याचे दाणे आपल्याला यामध्ये दिसले पाहिजेत. अशाच पद्धतीने रगडा तयार करून घेऊ शकता. आता इथे तुम्ही बघू शकता आपला रगडा मस्त असा तयार झालेला आहे. यामध्ये जर तुम्हाला थोडंसं मीठ कमी वाटत असेल तर तुमच्या हिशोबाने त्यामध्ये मीठ टाकून घेऊ शकता. आता इथे टिक्क्या हे आपल्या मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत, त्या उलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने हे आपल्याला व्यवस्थित अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात. आता इथे टिक्की आपली मस्त दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेली आहे. ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया. म्हणजेच आपल्याला मस्त गरमागरम टिक्की लगेच वाढून घ्यायची. आता इथे मी प्लेटमध्ये 3 टिक्क्या काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मी थोडंसं उलटण्याने फिरवते तरीसुद्धा या टिक्कीला काहीसुद्धा होत नाही. मस्त कुरकुरीत अशा टिक्क्या झालेल्या आहेत. आता यावरती तयार करून घेतलेला रगडा टाकून घेऊया. रगडा आणि टिक्की तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतं जास्त कोणतं कमी हे घेऊ शकता. आता यावरतीच तयार करून घेतलेली हिरवी चटणी टाकून घ्यायची, तीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता. नंतर यावरती गोड चटणी टाकून घ्यायची. आता हे बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटलं की नाही. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. नंतर यावरती मी बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेतला, बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घेतला, तशीच बारीक कट करून घेतलेली कोथिंबीरही टाकून घेतली आणि सगळ्यात शेवटी बारीक शेव टाकून घ्यायचे. आणि आपली प्लेटही मस्त अशी दिसावी यासाठी वरून आणखीन हिरवी चटणी आणि गोड चटणी टाकून घेते. मग तयार आहे आपली मस्त चटपटीत आलू पॅटीस प्लेट.